नमस्कार. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज दिनांक 24 जुलै 2025 आणि आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का? नागपंचमी अधिक रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार का? सोबतच लाडक्या बहिणींना एकूण किती रक्कम जी आहे ती जमा होणार, संपूर्ण डिटेल अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट अशा मिळत राहतील. सर्वात प्रथम म्हणजे आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो. ही योजनेविषयी आज अखेर मोठा निर्णय झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना 12वा अधिक 13वा दोनही हप्ते एकत्रितरित्या वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. परंतु हा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि कधीपर्यंत बहिणींच्या खात्यावर जमा होणार त्याच्याविषयी माहिती पुढे आलेलीच आहे मित्रांनो. लगेच ती सुद्धा आपण जाणून घेऊया. तर सर्वात मोठी खुशखबर देखील आपण म्हणू शकतो. रक्षाबंधनानिमित्त आणि नागपंचमीनिमित्त लाडक्या बहिणींना स्पेशल गिफ्ट तर वाटप होणारच आहे. परंतु आता 13वा हप्ता एकूण किती मिळणार, तर ज्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळालेला नाही आणि 13वाही मिळालेला नाही, तर अशा लाडक्या बहिणींना एकूण 3,000 रुपयांचे निधी जो जमा करण्यात येणार आहे. रक्षाबंधनानिमित्त स्पेशल मोठं गिफ्ट तर पुढे आहेच मित्रांनो. सोबतच लाडक्या बहिणींना 2,490 रुपये देखील गॅस सिलेंडरचे अन्नपूर्णा योजनेचे पैसेसुद्धा मिळणार आहेत आणि 40,000 रुपये ते देखील तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया. महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे मित्रांनो सर्वात मोठी खुशखबर अशी आहे, आता लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. परंतु फक्त 80,000च लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र करण्यात येणार आहेत. आता 80,000च लाडक्या बहिणी अपात्र कशामुळे करण्यात येणार, तर यामागे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण कारण आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही तर अशा लाडक्या बहिणींना अपात्र ठरणार आहेत. तर महत्त्वपूर्ण म्हणजे 13वा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठा असणार आहे. कारण की या हप्त्याच्या अंतर्गत तुम्हाला फक्त हप्ताच नाही तर सोबत बोनससुद्धा वितरित जे आहे ते केले जात आहेत. तर यामधील बोनस सर्वात पहिले बोनस म्हणजे काय आहे मित्रांनो, तर ते बोनस म्हणजे असे आहेत मित्रांनो. 2,490 रुपये अन्नपूर्णा योजनेचे 40,000 रुपये. तर लोन तुम्ही पाहिजे असेल तर ते सुद्धा घेऊ शकता. परंतु मित्रांनो पुढे तर असे जबरदस्त गिफ्ट आपण तुम्हाला सांगणार आहोत ना, ते गिफ्ट बघूनच तुम्ही म्हणाल सर धन्यवाद सर. तर महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात केली जाणार आहे. आजपासून सलग 3 दिवस पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. यामध्ये 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने हे वितरण केलं जाणार आहे. तर चला तर आपण जिल्ह्यांची नावंही पाहूया. परंतु जिल्ह्यांची नावं पाहण्याच्या अगोदर आपण 13वा हप्ता आज वाटप सुरू झालेला आहे आणि सर्वात मोठी अपडेट देखील आपण म्हणू शकतो. डायरेक्ट आज DBT माध्यमाद्वारेच बहिणींच्या खात्यावर पैसे जे होते जमा करण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई इथून पुढे अजिबात करण्यात येणार नाही. 13वा हप्ता असेल 12वा हप्ता असेल दोनही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. पैसे मिळाल्याच्या नंतर मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे 12वा हप्ता काही लाडक्या बहिणीचा अचानक थांबला होता, परंतु आज अखेर त्याच्याविषयीचा निर्णय तो आलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आता कुठल्याही प्रकारच्या लाडक्या बहिणीचा हप्ता जो वगळण्यात येणार नाही. तात्पुरते काही नियम ते रद्द करण्यात आलेले आहेत व त्यामुळेच 12वा अधिक 13वा असे मिळून दोनही हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आणि सोबतच तुम्हाला नवीन गिफ्ट्स देखील मिळणार आहेत आणि त्यामध्येच 19 जिल्हे व 5 बँकांची नवीन यादी जाहीर झालेली आहे. ही यादी अशी आहे मित्रांनो, या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचा पाऊसच अक्षरशः होणार आहे. कारण की या नवीन आलेल्या यादीनुसार 19 जिल्ह्यांची नावं त्या यादीमध्ये आहेत आणि महत्त्वपूर्ण म्हणजे 5 बँकांची नावसुद्धा त्यामध्ये आलेले आहेत. तर आता कोणाला हप्ता मिळणार, कोण वंचित राहणार, डिटेल माहिती आपण जाणून घेऊया. तर महत्त्वपूर्ण म्हणजे 19 जिल्ह्यांची नावं आपण लगेच जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर गिफ्ट देखील आपण पुढे पाहणारच आहोत. तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आहे आणि यामधील सर्वात अगोदर म्हणजे 19 जिल्ह्यामध्ये आणि 5 बँकांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते आज केलं जाणार आहे. हे जिल्हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण की याच जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहेत ते वितरण केले जाणार आहे. स्टेप बाय स्टेप हे पहा 3 दिवस जे ते पैसे सलग वितरित जे आहे ते होणार आहेत आणि 3 दिवसामध्ये 3 महत्त्वपूर्ण याद्यासुद्धा येणार आहेत. त्यामधील पहिली यादी असणार आहे पात्रता यादी, त्याच्यानंतर असणार आहे अपात्रता यादी, त्याच्यानंतर असणार आहे पेंडिंग यादी. तर या 3 याद्या ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि या याद्यामध्ये जर तुमचं नाव असेल सर्वात पहिली यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे ते म्हणजे पात्रता यादी. कारण जर इतर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर मग मात्र तुम्हाला लाभ मिळण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. कारण महत्त्वपूर्ण म्हणजे जर अपात्रता यादीमध्ये तुम्ही गेलेला असाल किंवा जर नाव जर अपात्रता यादीमध्ये आलं असेल तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही आणि पेंडिंग यादीमध्ये नाव असेल तर हप्ता मिळू शकतो किंवा नाही, त्यामध्ये तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहणार आहात. तर महत्त्वपूर्ण म्हणजे आपलं नाव पात्रता यादीमध्ये कसं आणायचं आणि अपात्रता यादीमध्ये कशा पद्धतीने नाव अजिबात येऊन द्यायचं नाही ते जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. कारण की जर तुम्हाला अपात्रता यादीमध्ये नाव तुमचं यायचं नसेल तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागणारच आहेत. त्या म्हणजे कोणत्या गोष्टी, तर सर्वात प्रथम म्हणजे
इतर योजनेचा कुठल्याही सध्या फॉर्म भरू नका. मग संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर दुसरी योजना असेल तर तशा पद्धती योजना कुठल्याही योजनेचा फॉर्म अजिबात भरू नका. त्याच्यानंतर तुमचे आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, सर्व गोष्टी अप टू डेट ठेवा. आणि त्याच्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय तर त्यामधील सर्वात मेन म्हणजे तुमची KYC असणे अत्यावश्यक आहे. जर KYC असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. परंतु जर KYC नसेल तर मग मात्र 100% अडचण जी आहे ती येऊ शकते. त्याच्यानंतर काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे असतात की हप्ता जो तो उशिरा पडतो किंवा लेट पडतो तर त्याच्याविषयी आपण अपडेट पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर 14 हप्ते वाटप संदर्भात अतिशय मोठी अपडेट जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे. तर ती म्हणजे 14 हप्ता आता 2100 रुपये जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. कारण हप्त्यामध्ये वाढ जी आहे ती झालेली आहे आणि या हप्त्याच्या वाढीमध्ये 2100 रुपयेचं डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे त्यांना मिळून जाणार आहेत. तर आता महत्त्वपूर्ण म्हणजे रक्षाबंधनानिमित्त 5 मोठे गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना जाहीर झालेली आहे. ते 5 गिफ्ट कोणते असणार, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, संपूर्ण डिटेल अपडेट आपण लगेच जाणून घेऊया. प्रत्येक जिल्ह्यानुसार DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असतो आणि त्या अंतर्गत पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जातात. मग ती कोणती योजना असो, लाडकी बहीण योजना असो, PM किसान योजना असो किंवा संजय गांधी निराधार योजना असो, प्रत्येक योजनेच्या अंतर्गत हे मोठे निर्णय झालेले आहेत. आता मेन अपडेटकडे बघा मित्रांनो, सर्वात मोठे अपडेट म्हणजे आजपासून पैसे येण्यास सुरुवात होत आहे. ज्या महिलांना 11 आणि 12 हप्ते मिळाला होता त्या महिलांना 3000 रुपये येत आहेत व ज्या महिलांना 12 हप्ते 1500 रुपये मिळालेला आहे. परंतु आता पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. तर पुढील हप्त्याच्या महिलांना देखील आता पैसे जे आहे ते येत आहे ते म्हणजे 2100 रुपये जे आहेत त्यांच्या खात्यावर डायरेक्ट ट्रान्सफर होत आहे 3000 ऐवजी. तर आता पाहूया नेमकं कोणत्या त्या लाडक्या बहिणी असणार आहेत त्यांना पैसे किंवा आज, कारण का आज पहिला टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे वितरण आणि ऑलरेडी त्याच्यामुळे लाडकी बहीण आता वर्धापन दिना म्हणजे काय मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेला आता एकूण 12 महिने पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच काय तर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त 7 गिफ्ट जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आतापर्यंत ही गिफ्ट फक्त सांगितले होते, आता डायरेक्ट लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. चला तर पाहूया 1 वर्षानिमित्त म्हणजे 12 महिन्याच्या नंतर हे लाडक्या बहिणीसाठी कोणते नवीन गिफ्ट शासनाने आणले आहेत. वे गिफ्ट अतिशय स्पेशल आहेत मित्रांनो, परंतु काही निवडक बहिणींना मिळणार आहेत किंवा ज्या बहिणी व्यवस्थित संपूर्ण प्रयत्न करतील अशाच बहिणींना हे गिफ्ट मिळणार आहे. आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहात तुम्ही, त्यामुळे सर्वात अगोदर अपडेट आपण तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. चला तर बोलूया आपण या 7 जबरदस्त गिफ्टकडे, जे की गिफ्ट तुम्हाला मिळतील तर हजारो रुपयांचा फायदा तुमचा नक्कीच होऊन जाणार आहे. तर सर्वात पहिलं गिफ्ट म्हणजे मित्रांनो नवीन यादी येणार आहे. या नवीन यादीनुसार तुम्हाला 2100 रुपये जे आहे ते मिळून जाणार आहेत. ही नवीन यादी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल किंवा पाहायची असेल तर कमेंटमध्ये सर यादी पाहिजे म्हणून असे कमेंट करू शकता तुम्ही, जेणेकरून आम्हाला ती यादी मी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर पाठवून देईल. त्यामुळे यादी पाहिजे असेल तर लगेच कमेंट करा सर यादी पाहिजे म्हणून. आणि याच महिलांना, ज्या महिलांचं नाव यादीमध्ये येणार आहे अशाच महिलांना 2100 रुपयांचा लाभ जो तो मिळणार आहे. आता ही यादी कशा पद्धतीने तयार केली जाणार आहे तर ज्या महिला या 4 चुका अजिबात करणार नाहीत अशाच महिलांचे नाव या यादीमध्ये येणार आहेत व ही यादीमध्ये तयार केली जाणार आहे. तर वळूया आपण या 4 चुका नेमकं कोणत्या आहेत व कोणत्या महिला या सर्रास चुका करून लाडकी बहिणीतून बाहेर होत आहेत किंवा यांना लाभ जो तो मिळत नाही. तर मित्रांनो सर्वात पहिली आणि दुसरी चूक म्हणजे काय आहे मित्रांनो तर पहिल्या चुकीच्या अंतर्गत जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल आणि त्याचा तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्हाला अजिबात लाभ मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात काय तर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण चूक ज्या भरपूर महिला करत आहेत ती म्हणजे काय तर तुम्ही इतर योजनेसाठी अप्लाय करता किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असूनही देखील तुम्ही इतर दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला इथून पुढचा 13वा हप्ता अजिबात मिळणार नाही. फक्त 12 हप्ते मिळाले तेच ओके होणार आहे व त्याच्यापुढे तुमचे हप्ते जे आहे ते बंदसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो. इतर कुठल्या योजनेसाठी अर्ज करू नका. मग ती संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा इतर दुसरी कुठलीही योजना असेल तर अशा डबल योजनेसाठी अजिबात अर्ज करू नका. याच्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण चूक आहे जी की भरपूर महिला करत आहेत ती म्हणजे काय तर तुमचे बँकेची KYC न करणे. मित्रांनो KYC करणे अत्यंत आवश्यक असते, कारण की प्रत्येक वर्षी पोस्टाची बँक असो किंवा इतर कुठली बँक असो दरवर्षीप्रमाणे तुम्हाला KYC करणे बंधनकारक असते. तुमचे बँक अकाउंट चालू आहे की नाही ते एकदा चेक करा. कुठल्या प्रकारचं होल्ड असेल किंवा खाते बंद पडले असेल तर ते एकदा चेक करा. तुमची KYC करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे पडण्यास अडचण येणार नाही. आता
चौथी चूक भरपूर महिला करत असतात. ती चूक म्हणजे मित्रांनो कोणती आहे, तर सर्वात महत्त्वपूर्ण चूक आहे मित्रांनो ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याच्यानंतर काढून लवकर घेत नाहीत. भरपूर दिवस ते पैसे ठेवतात, त्यामुळे तुमचे पैसे माघारीसुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे पैसे पडले की लगेच काढून घ्यायचे आपले आणि आपल्याजवळ ठेवून द्यायचे. कारण की जर पैसे तुम्ही लेट काढत राहिले तर काय होतं, थोडेफार पैसे कट होतात किंवा पैसे वापस जातात किंवा अशा काही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे पैसे पडता क्षणी तुम्ही लगेच काढून घेत जा. तर आता या चार चुका जर तुम्ही केल्या नाही तर तुम्हाला 13वा हप्ता मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण म्हणजे आज वाटप होणाऱ्या 8 बँकांची नाव तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. कारण की या 8 बँका अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि या 8 बँका महत्त्वपूर्ण कशामुळे ठरणार आहेत, तर या मित्रांनो शासकीय बँका आहेत. आणि ज्या शासकीय बँका आहेत तर अशा बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ वितरित केला जातो. इतर बँकेमधील पैसे मिळतात परंतु 2 दिवस लेट 3 दिवस लेट अशा गोष्टी होऊ शकतात. परंतु शासकीय बँक जर असेल तर सर्वात अगोदर वितरण जे ते केलंच जात असतं. तर आता यामधील सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो आपली सर्वांची आवडती SBI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेत जर तुमचे खाते असेल तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो तुम्हाला वितरित केला जात असतो. आणि याच्यानंतर महत्त्वपूर्ण इतर बँका आहेत मित्रांनो, ते म्हणजे कोणत्या तर आहेत मग आपली इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे पोस्टाची बँक जर असेल तर ते बँके देखील सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जात आहे. कारण की सरकारी बँक आहे आणि त्यामध्ये पैसे देखील सर्वात फास्ट येत असतात. त्याच्यानंतर मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. त्याच्यानंतर आपली इतरही बँक ऑफ बडोदा आहे किंवा पंजाब नॅशनल बँक आहे. तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जात आहे. आणि या बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर सर्वात उत्कृष्ट आहेच आणि तुम्हाला लाभ देखील लवकरच मिळून जाणार आहे. इतर बँकेत खाते असेल तरी देखील टेन्शन घेण्याची गरज नाही मित्रांनो किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त 2 दिवस तुम्हाला हप्ता मिळण्यास लेट होऊ शकतं. म्हणजे बाकीच्यांना हप्ता पडल्याच्यानंतर तुम्ही 2 दिवस थोडंसं लेट जायचं आहे पैसे काढायला, कारण पैसे तुम्हाला 2 दिवस लेट पडत असतात. तर आता लाडक्या बहिणींना रेशन कार्डवर आनंद दशिदा मिळणार आहे मित्रांनो. कारण की आनंद दशिदासाठी नवीन अपडेट आपल्याकडे आलेले आहेत आता. तर आता कोणत्या महिलांना मिळणार, तर हा आनंद दशिदा मिळणार आहे मित्रांनो. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर त्याचा लाभ तुम्हाला वितरित केला जाणार आहे. तर याच्या अंतर्गत तुम्हाला आता नेमकं लाभ काय मिळणार आणि कशा पद्धतीने पैठणी साडीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आजपर्यंत तुम्ही फक्त ऐकत आले असाल, परंतु आज तुम्हाला डायरेक्ट पैठणी साडी कशा पद्धतीने तुम्ही प्राप्त करू शकता संपूर्ण अपडेट तुम्हाला मी लगेच देऊन टाकणार आहे. तर मित्रांनो आज पैठणी साडी वितरित होणार आहे ती म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर यास तुम्हाला पैठणी साडी वितरण जे ती केलं जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कारण आता लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट देखील आपण म्हणू शकतो किंवा दिवाळी जवळ आलेली आहे आणि याच्या अगोदरही लाडक्या बहिणींना 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि याच आनंदाच्यामध्ये बोनस तुम्हाला ही साडी वितरित जी आहे ती केली जाणार आहे. जर साडी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये साडी पाहिजे सर आम्हाला म्हणून कमेंट तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता काही नवीन गिफ्ट देखील मिळणार आहे. तर पहिलं गिफ्ट तुम्हाला 7 गिफ्ट आपण सांगितलं तुम्हाला आपलं 1 वर्ष पूर्ण झालं आहे, त्यामुळे तुम्हाला 7 गिफ्ट देखील मिळणार आहे. त्यापैकी पहिलं गिफ्ट मित्रांनो असं आहे 1500च्या रकमेऐवजी आतापासून 13वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये जे आहे ते करण्यात आलेला आहे. हे तर तुम्हाला सर्वात बेस्ट व जबरदस्त गिफ्ट आहे. याच्याविषयी नवीन JR देखील आपण आपल्या चॅनलवर लवकरच टाकून देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी स्पष्ट होतील व कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. याच्यानंतर गिफ्ट क्रमांक 2 आहे मित्रांनो दुसरा टप्पा अन्नपूर्णा योजनेचा. आता अन्नपूर्णा योजना काय आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो. ती म्हणजे 3 गॅस सिलेंडरची सबसिडी जी आहे ती मिळत असते तुम्हाला. आणि याच्या अगोदरही अन्नपूर्णा योजनेचा पहिला टप्पा पार झालेला आहे आणि पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत त्यांना भरपूर महिलांना 2490 रुपये 2490 रुपये 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेले आहेत. आणि काही महिलांना याचे लाभ मिळाला नाही कारण त्यांनी तो लाभ घेतलेला नाही. याचा पैसे अन्नपूर्णा योजनेचा दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायचं किंवा अन्नपूर्णा योजनेचा दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत 2490 रुपये तुमच्या खात्यावर जमा करायचे असतील तर तुम्हाला काय करायचं, तर यासाठी मित्रांनो तुम्हाला छोटंसं काम करायचं आहे. ते म्हणजे जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असेल तर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर तुम्हाला गॅस जे होतं बुकिंग करून भरायचं आहे. ज्या महिला गॅस बुकिंग करून भरत असतात त्या बहिणींना 2490 प्रत्येक गॅस सिलेंडरची सबसिडी पूर्ण सबसिडी जी आहे ती त्यांच्या खात्यावर जमा होत असते. त्यामुळे हा प्रचंड मोठा लाभ आहे. 2490 रुपयांचा हा लाभ आहे मित्रांनो. हा लाभ देखील तुम्ही लगेच घेऊन टाकायचा आहे आणि हे गिफ्टसारखेच आहे. याच्यानंतर गिफ्ट क्रमांक 3 सर्वात महत्त्वपूर्ण व भरपूर दिवसापासून महिला वाट पाहत आहेत असं गिफ्ट असं आहे मित्रांनो, म्हणजे नवीन सिलाई मशीन योजना. आता नवीन सिलाई मशीन योजनेचे अर्ज देखील चालू झालेले आहेत. हो मित्रांनो आतापर्यंत अर्ज चालू झाले नव्हते, परंतु आज अखेर अर्ज जे आहे ते चालू झालेले आहेत. आणि हे अर्ज चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कुठे अर्ज करायचा आहे लगेच तुम्हाला मी सांगून टाकतो. तर मित्रांनो तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
यासाठी तुम्हाला फक्त सिलाई मशीन चालवता येणे गरजेचे आहे. लाडक्या बहीण हप्ते योजनेची कमीत कमी 10 हप्ते तुम्हाला मिळाले असतील तर तुम्हाला ही सिलाई मशीन जी आहे ती वितरित केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला सिलाई मशीन चालवता येते का ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. आणि ही सिलाई मशीन लाडक्या बहिणींना एक व्यवस्थित प्रेरणा देण्यासाठी सिलाई मशीनचं वितरण जे ते केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला सिलाई मशीन देखील भेटण्यासाठी लगेच तुम्ही सर्व गोष्टी करायच्या आहेत व अर्ज जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करून टाकायचा आहे. याच्यानंतर मित्रांनो तिसरं महत्त्वपूर्ण गिफ्ट किंवा चौथं महत्त्वपूर्ण गिफ्ट आहे नवीन भांडी संच. हो मित्रांनो, याच्या अगोदर भरपूर महिलांनी अर्ज केले नव्हते, परंतु आता अर्ज देखील सुरळीतपणे चालू आहेत. नवीन भांडी संच तुम्हाला मिळत आहेत, त्यामुळे लगेच तुम्ही अर्ज करू शकता. संपूर्ण डिटेल अपडेट आपण नवीन व्हिडिओ येणारच आहे आपल्या चॅनलवर. तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, ज्या लाडक्या बहिणी आहेत अशाच बहिणींना ही नवीन भांडी संच योजना जेथे मिळत आहे 30 प्रकारची नवनवीन भांडी तुम्हाला मिळून जात आहेत मित्रांनो. आणि हे भांडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचणार आहेत. आणि याच्यानंतर मित्रांनो 5वं गिफ्ट मित्रांनो आहे ते म्हणजे 20 लाख घरकुलांची नवीन यादी जाहीर झालेली आहे. आतापर्यंत घरकुल मिळाले असतीलही, परंतु आता गिफ्ट क्रमांक 5च्या स्वरूपात 20 लाख नवीन घरकुलांची यादी देखील जाहीर झालेली आहे. आणि या यादीच्या अंतर्गत तुम्हाला डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुम्हाला घरकुल मिळून जाणार आहे. त्यासाठी आजच तुमच्या घरकुलासाठी अर्ज करा, संपूर्ण गोष्टी करा आणि तुम्हाला देखील 20 लाख घरकुलामध्ये तुमचा नंबर लागेल व प्रत्येक महिलेला 1 ते 1.5 लाख रुपये घरकुलासाठी मिळत आहे. ते सुद्धा देखील तुम्ही लवकरच लाभ घ्यायचा आहे. तर आता गिफ्ट क्रमांक 6 आणि 7 आहे मित्रांनो. उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकी जी आहे ती वितरण करण्याची राहिली होती गेल्या वेळेस, त्यामुळे 3455 पैसे पाहिजे असतील पैसे किंवा पाण्याची टाकी पाहिजे असेल तर पाण्याची टाकी तुम्हाला मिळून जाणार आहे पाणी साठवण्यासाठी. त्यामुळे मला पैसे पाहिजे की पाण्याची टाकीच पाहिजे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. 3455 रुपयाची पाण्याची टाकी लाडक्या बहिणींना वितरित केली जाणार आहे, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आज वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे देखील आपण तुम्हाला सांगितलेली आहेतच. आणि अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट मित्रांनो यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. या जिल्ह्यांची यादी तुम्हाला पाहिजे असेल तर आपण व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला ही यादी आपण स्पष्टरित्या दिलेली आहे. जर इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटपर्यंत. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.